विश्वंभर निराकार गुरु गुरु रे निर्गुण गुरु सृष्टिकर गुरु विश्वंभर गुरु विण नो हे साधु मुनि जन गुरु विण साहू कैसे जीवन गुरु विण नाही नर नारायण गुरु चरिताचे कर पारायण गुरु विण नाही नर नारायण गुरु चरिताचे कर पारायण
जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा वळ पाहावेना जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा बळ पाहावेना सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ मरणाची झळ साहवेना जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा बळ पाहावेना तुझ्या दारी दावी पांडुरंगी तळ उन्मादाचा मळ झाकवेना विठ्ठलाची आस वाढावी सरळ विषाचे गरळ टाकवेना जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ दुर्गुणाचा वळ पाहावेना पूर्वज विश्वंभर बाबा हे आदिपुरुष त्यांच्या अगोदर झाले असतील, पण विठ्ठलाचे निश्चिम भक्त असणारे विश्वंभर बाबा ते विठ्ठलाची भक्ती करायची, वारी पंढरपुराची करायची, आषाढी वारी चालत जायचं. त्यावेळेला वाहनं नव्हती. 8वी पिढीचे पूर्वज आहेत ते. तुकाराम महाराज तिथून 8वी आहेत. विश्वंभर बाबाचा मुलगा हरी, हरीचा विठ्ठल, विठ्ठलचा पादाजी, पादाजीचा शंकर, शंकरचा कानोबा, कानोबाचे बोलोबा, बोलोबाचे विठोबा, तुकोबा, तुकोबा तुका सॉरी तुकोबा बोलोबाची. आणि तुकारामाला 4 मुलं, त्यातला नारायण म्हणून त्यांची समाधी सांगितली. 4 मुलं संताजी, महादेव आणि नारायण महाराज. नारायण महाराजांनी पंढरपूरची वारी सुरू केली. तुकाराम महाराजांच्या नंतर आपले वारीला जात होते म्हणून त्यांच्या पादुका घेऊन जायचे, पण पुढं त्याला आता वारीला मोठं स्वरूप आलेलं आहे. आता म्हणजे त्याला माप नाही एवढं, म्हणजे दोन्ही बाजूला जातात. त्यांनी त्यावेळेला दगडाच्या पादुका घ्यायच्या, खांद्यावर घेऊन जायचं. पुन्हा त्यांना वाटलं की माऊलीच्याही पादुका न्याव्यात म्हणून दोन्ही पादुका घेऊन त्यांनी पंढरपूरला जायचं. पुन्हा दोन्ही वेगवेगळ्या झाल्या, पालख्यातील सोहळा वेगळा वेगळा झाला. तर असंही ही तुकाराम महाराजांचं जे राहतं घर, कोणीतरी आता म्हणलं यांची सुधारणा का केली नाही. सुधारणा जर केली तर तुम्हाला राहतं घर त्यांचं वाटणार नाही. मोडकीचं कोप, मोडक्याचा बाजार आणि वरी वाकळे कशाच्या असं होतं. म्हणजे ह्याच्यापेक्षा परिस्थिती वाईट होती. त्यांच्या पुन्हा मुलांनी ही थोडंसं डागडुजी करून केलं, पण त्यांची परिस्थिती सगळं घालवून टाकलं. मोठे तुकाराम महाराज श्रीमंत घराण्यातले होते, त्यांचा व्यापारी असा उद्योग होता. घरावर दुष्काळ सगळं वाटून टाकलं. तर हे तुकाराम महाराजांचं राहतं घर जलमहित झाला. त्यांचं स्वयंपाकघर, त्यांची जिजाबाईची मूर्ती आहे तिथं, ते दोन्ही ठिकाणी पाहिलं. तुकाराम महाराज म्हणजे त्यांच्या वंशात ही संपूर्ण अशी जी जागा आहे, संपूर्ण वाडा, देऊळवाडा म्हणतात आपण दर्शन घेतलेलं, त्यांच्या स्वतःचं खाजगी मालकीचं आहे. म्हणजे कुठल्या मालकीचं नाही, हे संपूर्ण इनामदार वाडा म्हणून ही म्हटलं जातं. इनामदारी त्यांना मिळालेली म्हणून इनामदार म्हणतात. तुकाराम महाराजांना मोरे आंबिले आडनाव होतं, मोरे बी आणि इनामदार. पालखीचं प्रस्थान झाल्यानंतर, पालखी तिथून निघाल्यानंतर पहिला मुक्काम ह्या वाड्यात असतो, इनामदार वाड्यात. तिथं मुक्काम पाहिला असतो. आणि दुसऱ्या दिवशी मग पालखीची एक पुण्याकडे तुम्ही आलेल्या मार्गाने जात नाही, एकूण देहू रोड मार्गे जाते. 5 किलोमीटर देहू रोड आहे. पहिल्यांदा आरती कुठं होती गावात बाहेर निघालेली, आकडम बाबा म्हणून मुसलमानाचे आहेत, त्यांची इथं ते 14 टाळकऱ्यापैकी एक टाळकरी होती. त्यांचं मशिदीत आहे, त्या मशिदीच्या तिथं आरती होती पहिली, आणि मग पुढं प्रस्थान होतं. आता तुम्हाला विश्वंभर बाबाची मूर्ती पाहायला मिळेल. म्हणजे त्यांचे जे 8वे पूर्वज, मी मागा सांगितलं तुम्हाला की विश्वंभर बाबा, त्यांचा हरी, हरीचा विठ्ठल, विठ्ठलचा पादाजी, पादाजीचा शंकर, शंकरचे हे कानोबा, कानोबाचे बोलोबा, बोलोबाचे तुकाराम असं सांगितलं. आता इथून आपण तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले, त्या ठिकाणी जिथं बीज मोठ्या प्रमाणात साजरी होती त्या ठिकाणी आता आपण जाऊया. देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, तेडे मुक्तिचारी साधिये
तेणे मुक्तिचारी साधियेला देवाची ये द्वारी उभा क्षण भरी देवाची ये द्वारी उभा क्षण भरी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी कोण करी रे देवाची ये द्वारी उभा क्षण भरी देवाची ये द्वारी उभा क्षण भरी असोनी संसारी जुवे बेगु करी रे असोनी संसारी जुवे म्हणले तुम्हाला पाचक माऊली मारल्या बरोबर देवाने पांडुरंगाने माशाचं रूप धारण केलं तिला पंखावर घेतली गोपारा जाऊन आले बकाटाला धरून बाहेर काढली म्हणले घाबरू नको म्हणले मी बोलवशील त्या वेळेला मी हजर आहे म्हणले चला म्हणली बाबा आता माझ्या घरी पुरणपोळीचा स्वयंपाक करते जेवण करून जा रे भगवंता किती अंत आता पहाशी अनंता दर्शन दे रे भगवंता आलो शरण तुला भगवंता आलो शरण तुला भगवंता घेई कुशित तुझ्या रे भगवंता घेई कुशित तुझ्या भगवंता आलो शरण तुला भगवंता आलो शरण तुला भगवंता घेई कुशित तुझ्या रे भगवंता